भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 21 शुद्धाशुद्ध विचार निवृत्तीपर भावार्थ याचा भाग 2. उद्धवा, या भेदाभेदाचे शुद्धाशुद्धतेचे दंडक तुला थोडक्यात सांगतो, ते ऐक. भगवंत सांगू लागले. वर्णात ब्राह्मण आणि आश्रमात गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ मानला आहे, कारण तो धर्माचरण यथायोग्य करून इतरांना मार्गदर्शक होतो. म्हणून ब्राह्मण वस्ती नसलेली भूमी अपवित्र समजली जाते. तसंच पर्वकाळ, ग्रहणकाळ, कपिलाषष्ठी असे काही काळ शुभ कार्याला पुण्यकाळ म्हणून धरले आहेत. पूजा द्रव्यादी वस्तू, यज्ञयागादी कर्म ह्यात पवित्रतेचा विचार केलाय. नित्य नैमित्तिक कर्मात पण शुद्ध भाव असायला हवा. ब्राह्ममुहूर्त, संत जन सहवास हा मनाला उल्हसित करणारा असल्यानं त्याचं महत्त्व सांगितलंय. शुद्ध मनानं शुद्ध कालात केलेलं सत्कर्म शुद्ध फळ देणार हे निश्चित आहे. उद्धवा, शुद्धाशुद्ध गुणदोष सांगताना सामाजिक व्यवहाराचाही विचार केला आहे, तो थोडक्यात सांगतो. घरी शिजवलेल्या अन्नाला काकस्पर्श किंवा कुत्र्यानं तोंड लावलं तर ते अन्न टाकून द्यावं, सेवन करू नये असं सांगितलंय. परंतु समावर्तात केलेल्या पाकसिद्धीला तो दोष मानला नाही. फक्त स्पर्शित भाग काढून टाकावा असंच सांगितलंय. धन्वंतानं जुनेर वस्त्र नेसू नये, परंतु गरिबाला ते वावगं नये. धनिकानं अतिथी विना जेवू नये, दुर्बल एकटा जेवला तर ते योग्य आहे. ग्रहण काळात, पर्व काळात सर्वांनी स्नान करावं असं सांगितलंय, पण वृद्ध, रुग्ण आणि बालक यांना हा नियम नाही. मंत्रोच्चारानं ब्राह्मणाच्या वाचेची शुद्धी होते, पण इतरांची मनं केवळ मंत्रश्रवणानं शुद्ध होतात. उद्धवा, अशा तऱ्हेच्या शुद्धाशुद्धीच्या गोष्टी वेदात बऱ्याच सांगितल्यात. समाजातील लोकांच्या स्वभावाचे विविध स्तर लक्षात घेऊन केलेली ही मांडणी आहे. देशकालाला धरून वर्णाश्रमाचं पालन घडावं आणि त्यातून समाज जीवनाचं संतुलन साधलं जावं, हाच या मागचा हेतू आहे. संतुलनातून सर्वांचंच कल्याण साधलं आहे. मानवाच्या मनातील विषयांची निवृत्ती सहजासहजी होत नाही. त्यासाठी बरेच सायास करावे लागतात. त्या मनाला वळण लागावं म्हणून ही नीती नियमांची साखळी गळ्यात घातली आहे किंवा बनवली आहे. उद्धवा, अज्ञानी जनांना वेदातील गूढार्थ कळत नाहीत. त्यांच्या भोगासक्त मनात वासना प्रबळतेनं वाढत असतात. कामक्रोधानं त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. त्यांच्या मनी विवेक शून्यता येते. रजतमाच्या आहारी जाऊन त्यांची सर्व कर्म होत असतात. तेल्याच्या घरातील घाण्याचा बैल दिवसभर फिरत असतो, मैलोनमैल चालत राहून तो खोलीच्या बाहेर पडत नाही. असे हे लोक जन्ममृत्यूच्या भवचक्रात फिरत राहतात. त्यांची उन्नती कशी होणार? म्हणूनच उद्धवा, वेदातून अनेक उपासना सांगितल्यात. उद्धवानं विचारलं, परंतु देवा, या सर्व उपासनातून सकामताच वाढते. आपण तर निष्कामतेचा आग्रह धरता. वेदमंत्रात उपासनेत फलप्राप्ती सांगितली. फलाशेनं कामना वाढतच जातात असं दिसतं. मग वेदच या कामनांना खत पाणी घालतात असं म्हटलं तर? उद्धवाचा हा प्रश्न नवीनच होता. भगवंत म्हणाले, उद्धवा, तुझं हे म्हणणं बरोबर आहे. फलश्रुती आणि निष्कामता या 2 गोष्टी परस्पर विरोधी आहेत हे खरं आहे, पण वेदवाणी सर्वांसाठी आहे. प्रत्येकानं आपल्या मानसिक स्तराला अनुसरून त्याचं आचरण करायचं असतं. वेदाचा भावार्थ वरवर पाहता कर्मप्रवृत्तीचा दिसत असला तरी वेद निवृत्तीपरच आहेत हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. मानवी स्वभावाला देहाची आवड असते, त्यामुळे त्याच्या खांद्यावर सदैव आसक्तीची कावड असते. आसक्तीनं अधोगती होते हे सत्यच आहे. म्हणून वेदांनी विधियुक्त कर्म सांगितली आहेत.
काही कर्मांचा निषेध पण केलाय. असत्य भाषण, अनाचार, अभक्ष सेवन, असंग अशा गोष्टींना वेदांनी पापाचरणात धरलंय. सत्कर्माची गोडी लागावी म्हणून फलश्रुतीची लालूच दाखवली आहे. अज्ञ बालकाला कडू औषध देताना त्याच्या हाती काहीतरी गोड द्यावं लागतं, कारण त्या औषधानं बालकाची व्याधी बरी होणार आहे हे ती सुजाण माता जाणत असते. वेद ही अशीच मानवजातीची जननी आहे, परंतु मातेचं वात्सल्य कळायला बालकाला जाण यावी लागते. स्वधर्मानं कर्मप्रवृत्त होऊन हळूहळू निष्कामता येते हे सामान्यांच्या लक्षातच येत नाही. किंबहुना दिखाऊ पंडितांची हीच समजूत असते, म्हणून ते वेदांना नावं ठेवून त्यातील गुणदोषांचं प्रकर्षानं दर्शन घडवतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा तिसरा भाग उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.